नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल. खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओमध्ये गॅप होता, परंतु आता तुमच्यासाठी रेग्युलर डेली व्हिडिओ आणण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. नव्हे करेलच मी. डेली तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बऱ्याच दिवसापासून यूट्यूब चॅनलवर 1-2 मी शॉर्ट अपलोड केलेले होते, परंतु लॉंग व्हिडिओ अपलोड केला नव्हता. परंतु आत्ता सध्या नेहमी मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे. तर कशात आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ खास आणि छान असा सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे. तो म्हणजे फॅब्रिकवर डिटेल्स असा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बऱ्याच मैत्रिणींनी आपल्याकडून खण फॅब्रिक घेतलेला आहे. बऱ्याच जणींना त्याचे रेटमध्ये काही जणींना कन्फ्यूज झालेला आहे, काही जणींना रेट कमी जास्त वाटत आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. प्रत्येकाला सांगण्यापेक्षा म्हटलं आज तुमच्याबरोबर डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला त्या फॅब्रिकबद्दल जी काही माहिती असेल ती सगळी डिटेल्समध्ये भेटून जाईल. कुठल्या प्रकारचे खण असतात, कशा प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये म्हणजे बदल काय आहे किंवा काय आहे हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. मैत्रिणी कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एखादं प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस त्याची क्वालिटी देखील तेवढीच बघणं गरजेचे असते. ज्यावेळेस तुम्ही परचेस करता, ज्यावेळेस आम्ही स्वतः कुठून तर मॅन्युफॅक्चरिंग करून घेतलेलं असतं ते प्रोडक्ट, एखादा डीलर आमच्यातही असतो, आम्हाला 1 रुपयाही रेट कमी जास्त होत नाही. तुम्ही बऱ्याच वेळेस बार्गेनिंग करून 10-5 रुपये तरी आमच्याकडून कमी करू शकतात, परंतु आम्ही तसं नाही. आम्ही जे आहे त्या ह्याला रेट सेल करतो. परंतु खणमध्ये काय झालेलं माहिती आहे का, खणमध्ये वेगवेगळे खण आहेत मैत्रिणी. पॉलिस्टर खण आहे, त्याचबरोबर 34 गरी खण आहे, 36 गरी खण आहे. वेगवेगळे खणाचे प्रकार आहे. आणि विशेष म्हणजे आपले खणाचे प्रोडक्ट्स भरपूर प्रमाणात विकले गेले. ते कोणामुळे काय हे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अशी माहिती भेटेल. तुम्ही म्हणाल आज डायरेक्ट खणाच्याच फॅब्रिकविषयी का बोलत आहेत आणि डायरेक्ट खणाचाच व्हिडिओ का केलेला आहे. तर बऱ्याच जणांना गलत फॅमिली अशी झाली की रेटच्या बाबतीत झालेली आहे, परंतु मी जी क्वालिटी देते ती नेहमी चांगल्या प्रकारचीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, खणमध्ये दोन्ही प्रकार आहेत. एक आहे 34 गरी खण आणि एक आहे 36 गरी खण. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पॉलिस्टर खण येतो आणि त्याचबरोबर पहिल्या काळातल्या ज्या आजी लोक वगैरे वेअर करत होता तो एक खण येतो. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार खणामध्ये आहेत. तुम्हाला छोट्यातून मोठ्यापर्यंत वेगवेगळे प्रकार खणामध्ये दिसू शकतात. परंतु मी आज तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे हे जे खण आहे ते आपण 150 दिलं होतं, परंतु काजल त्यांनी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही ते 130 खण आहे. असं त्यांच्याकडं सांगायचं राहून गेलं की 130वालं ही खण आहे आणि 150वालं ही खण आहे. दोन्ही प्रकारचे खण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे हे जे पॉलिस्टर खण आहे, बऱ्याच मैत्रिणी मला दाखवतात खण कमी रेटवालं पण आहे. तर हो आहे, कमी रेटवालं पण आहे. 100 रुपये 80 रुपये मीटर प्रमाणे पण खण भेटतं. आता हा पॉलिस्टर कपडा आहे, परंतु या पॉलिस्टर कपड्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार भेटतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आणखीन याच्याहून हलका लो दर्जाचा कपडा पण भेटतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही क्वालिटी द्याल थोडी तरी चांगली कमीत कमी देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट सेल करता त्यावेळेस ते किती विकता याच्यापेक्षा त्याची क्वालिटी किती महत्त्वाची आहे हे पण महत्त्वाचं असतं. विशेष म्हणजे जेणेकरून एखादा प्रोडक्ट ज्यावेळेस आपण सेल करतो, असं नाही की आपल्याकडून गेल्यानंतर कस्टमर नेहमी हॅप्पी झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण ते प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस त्याच्या मागचं समाधान पण आपल्याला पण भेटलं पाहिजे आणि आपण ज्या कस्टमरला दिले त्यांना पण भेटलं पाहिजे. फक्त आपण आपलाच विचार करायचा नाही मित्रांनो, कारण कमी रेटमध्ये घ्यायचं आणि आपण महाग विकायचं असं नाही करायचं. मी तर सर्रास तसं करतच नाही. खूप कमी मार्जिनमध्ये प्रत्येक गोष्ट मी सेल आउट करते, कारण माझं मार्जिन बघून कोणीही म्हणतं तसं कसं काय, कारण जे रेट आहेत ते, कारण एखाद्याचं जास्त घेतलं म्हणजे झालं का, 10-5 रुपये तुमच्या आगाव घेतले म्हणजे त्याची परतफेड कुठं करायची. कारण ज्यावेळेस आपण एखादं प्रोडक्ट विकतो किंवा सेल करतो त्यावेळेस क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते असं मी तर नक्कीच म्हणेल. तर हा पॉलिस्टर खण आहे मित्रांनो. याच्यामध्येही 2 प्रकार आहेत. एक 80 रुपये मीटरवाला पण आहे आणि एक 100 रुपये मीटरवाला पण आहे. अशा प्रकारचा पॉलिस्टर खण सुद्धा अवेलेबल आहे. तर आता तोरण वगैरे जर ज्यांना बनवायचेत ना त्याने हा खण यूज करू शकता. हा जो आहे तो हा रेशीममधला खण आहे. मी जे दाखवतोय तो हा रेशीम खण आहे, जेणेकरून आपण याचे ब्लाऊज स्टिच करू शकतो, हे करू शकतो. अशा प्रकारचा हा खण आहे. आणि हा जो आहे हा मोठ्या चक्समध्ये खण आहे. डिझाईन बदल आहे या दोन्हीमध्ये थोडीशी. याचा रेट पण थोडासा यापेक्षा थोडा काही याचा 150, काही याचा म्हणजे ते गिरीवर राहतं. 34 गिरी असेल
तर तुम्हाला 130 रुपयांना भेटतं आणि 36 गिरी असेल तर 150 रुपयांना भेटतं. अशा प्रकारचे खणमध्ये फॅब्रिक राहतात. आणखीन याच्यामध्ये जे आजी लोक वगैरे घालायचे त्यामध्ये देखील वेगवेगळे आहेत. म्हणजे त्याच्यात पण काही 150 रुपये मीटरवाले, काही 130 रुपये मीटरचे आहेत. त्याचबरोबर काही जे आहेत ते 100 रुपये मीटरचे आहेत. असे पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल की ते प्रकार कसे आहेत आणि काय आहे ते पण डिटेल्समध्ये दाखवेल. त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवणार आहे जे सिल्क ब्लाऊज पीस आहेत ते कशा प्रकारचे आहेत, काय आहेत, त्याच्यापासून तुम्ही काय बनवू शकता आणि ते कसे तुम्हाला भेटू शकतात हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता बघा, सिल्कचे ब्लाऊज पीस असतात. तर सिल्कमध्ये कसं असतं 80 कट आणि तागा असा पूर्ण ब्लाऊज असतो मित्रांनो. तागा म्हणजे त्याच्यामध्ये 10 ते 12 मीटर कपडा राहतो. त्या ताग्यामध्ये 10 ते 12 मीटर कपडा राहतो. तर बघून घ्या, हा आहे सिल्कचा पीस. तर हे बटवे वगैरे बनवण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाचा ब्लाऊज राहणार आहे. या सिल्कच्या ब्लाऊजची क्वालिटी एकदम सुंदर आणि छान राहणार आहे. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही हा जर घेतला तर हा तुम्हाला म्हणजे असतो 80 सेंटीमीटरमध्ये. 80 सेंटीमीटरमध्ये तुम्हाला हा बसतो 80 रुपयाला ब्लाऊज. परंतु ह्याला विदाऊट अस्तरसुद्धा टीच करतात बऱ्याचशा बायका. आता कोणी कसं टीच करत असेल, कोणी अस्तर लावून टीच करत असेल माहीत नाही. परंतु याची कपडा आणि क्वालिटी एवढी जबरदस्त आहे ना, तुम्ही कितीही दिवस म्हणजे वॉशेबल आहे. तुम्ही वॉश केलं तर कुठलाही कलर जाणार नाही, काही होणार नाही. अशा प्रकारचा हा ब्लाऊज आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या बुट्ट्या आला, वेगवेगळा फॅब्रिक आला. अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन पण येतात. ह्या सिल्कमध्ये वेगवेगळ्या डिझाईन पण येतात. मार्केटमध्ये 100 रुपये रेट असणारा हा सिल्क पीस आपण फक्त 80 रुपयाला सेल आउट करतो. ज्याप्रमाणे रेशीम खणामध्ये डिफरन्स असतात त्याचप्रमाणे ह्या देखील खणामध्ये या देखील कपड्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये काय काय कमी रेटचे पण आहेत. म्हणजे जवळजवळ 60-70 रुपयाचे रेटचे पण आहेत. ते पण तुमच्याबरोबर मी दाखवण्याचा प्रयत्न करते. 60-70 रुपयामध्ये कुठले आहेत ते पण दाखवणार आहे. तर बघून घ्या, हा पण 80वालाच आहे. तुम्हाला बटवे किंवा पर्स जर टीच करायचे असतील तर अशा सिल्क फॅब्रिकपासून तुम्ही ते हे करू शकता, टीच करू शकता. परंतु हे जे मी रेट सांगते ते 80 सेंटीमीटरचे आहेत आणि 1 मीटरचे जे असतात त्याचे रेट 100 रुपये, 120 रुपये मीटरप्रमाणे रेट राहतात. त्याचे वेगवेगळे रेट राहतात. कमीत कमी 120 रुपयापर्यंत रेट राहून जातात सिल्क ब्लाऊज पीसचे. काही ह्याचे 120 राहतात, काही ह्याचे 150 राहतात. आपण घेईल असं ब्लाऊजमध्ये पण क्वालिटी आहे. अगदी कमीत कमी 15 ते 20 रुपयापासून ब्लाऊज जो जातो त्यापर्यंत त्या रेटपर्यंत जातो. परंतु हा सिल्क फॅब्रिक तुम्हाला याच्यासाठी उपयोगी येतो की जेणेकरून तुम्ही याच्यापासून बटवे ज्या पर्स बनवतात त्या लेडीज त्यांच्यासाठी हे सिल्क फॅब्रिक आहे. आता याच्यामध्ये कमी रेटवालं पण आहे आपल्याकडं. म्हणजे 60-70 रुपये 80 सेंटीमीटर पडतं आणि ते 1 मीटरमध्ये घ्यायला गेलं तर तुम्हाला 90 रुपये 100 रुपये मीटरप्रमाणे पडतं. अशा कमी रेटचे पण आपल्याकडं ब्लाऊज अवेलेबल आहेत. तर वेगवेगळे फॅब्रिक राहतात त्याच्यामुळे रेट पण वेगवेगळे राहतात. ज्याप्रमाणे तुम्ही क्वालिटी घेतात त्याचप्रमाणे तुम्ही पैसे देऊ शकतात. जर तुम्हाला आता टीचिंग करणाऱ्या महिला आहेत असं वाटतं की कमी रेटमध्ये घ्यावं, परंतु कमी रेटमध्ये बी घेतलं तर तेवढेच सेल आउट करायला पण त्रास होतो मित्रांनो. कारण ज्यावेळेस तुमची क्वालिटी हलकी असेल त्यावेळेस तुम्हाला पुढचा कस्टमर तसेच पैसे देणार. जर तुमची क्वालिटी परफेक्ट असेल, चांगली असेल तर त्याच रेटनं तुम्हाला कस्टमरकडून तुम्ही हक्काने 2 रुपये एक्स्ट्रा मागून घेऊ शकतात जर क्वालिटी चांगली असेल तर. बऱ्याच मैत्रिणींना माझा खण पोहोचलेला आहे. ज्या मैत्रिणींना खण पोहोचलेलं त्या नक्कीच फीडबॅक देतील की कसा पोहोचलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आणखीन एक शेअर करायची आहे ते म्हणजे ज्या मैत्रिणी आरीवर्क करतात ना त्यांच्यासाठी आपल्याकडे असे आरीवर्कचे प्लेन ब्लाऊज अवेलेबल आहेत. आरीवर्क करणाऱ्या सिल्क फॅब्रिकमध्ये प्लेन ब्लाऊज अवेलेबल आहेत. हे तुम्हाला कमीत कमी 80 रुपये मीटर, 1 मीटर कपडा आहे. 80 रुपये मीटरप्रमाणे हे ब्लाऊज भेटून जातील. 80 रुपये मीटरप्रमाणे हे ब्लाऊज भेटून जातील. मार्केटमध्ये याची प्राईस आहे 100 रुपये, परंतु हे ब्लाऊज आपल्याकडे 80 रुपये मीटरनं ज्या आरीवर्क करणाऱ्या बायका आहेत त्यांना हे ब्लाऊज पीस भेटून जातील. तुम्ही याच्यावर इजी आरीवर्क करू शकतात. अशा प्रकारचे ब्लाऊज आपल्याकडे अवेलेबल आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही फॅब्रिक घेतात त्यावेळेस क्वालिटी पण तितकीच महत्त्वाची असते. नक्कीच क्वालिटी चेक करून घेत जा. माझ्याकडे पण लो रेटपासून हाय रेटपर्यंत प्रत्येक फॅब्रिक आहे, प्रत्येक गोष्ट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती. विशेष राहिली खणाची. आता त्याच्यामध्ये आणखीन दुसरे पण खणाचे प्रकार आहे ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणखीन एकदा इन डिटेल्समध्ये संपूर्ण खण फॅब्रिकवर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे. आणि हे जे फॅब्रिक तुम्हाला ज्या रेटने भेटतात
त्याच रेटनं तुम्हाला मार्केटमध्ये बघा, तुम्ही कुठेही बघा. आता बऱ्याच मुंबईच्या असतील, पुण्याच्या असतील ताई, अशा बऱ्याच ताईंनी अमरावती, नगर इथून ताईंनी आपल्याकडून शॉपिंग केले. नांदेड, नाशिक या ठिकाणच्या सुद्धा लेडीजने आपल्याकडून खन फॅब्रिकची शॉपिंग केलेली आहे आणि सगळ्याचा रिस्पॉन्स मला खरंच सांगते खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. सगळ्यांचे पार्सल वगैरे व्यवस्थित गेलेले आहेत. फक्त एकाच ताईचं जरा पार्सल थोडंसं लेट गेलं तर मलाच त्यांचं कसं तर व्हायला लागलं, कारण त्या कुरिअरवाल्यांनी काय केलं माहीत नाही. त्यांना आता 4-5 दिवस झाले, 6 दिवस झाले त्यांचे पार्सल पाठवले नाही. आणि पार्सलच्या बाबतीत शिपिंग चार्ज जे होते ते आपण एरियानुसार घेत होतो. तुम्ही फॅब्रिक मागवलं त्यानुसार शिपिंग चार्ज घेत होतो. परंतु तुम्ही काय करत जावा, ज्यावेळेस तुम्हाला एखादं प्रोडक्ट्स मागवायचं आहे तुम्ही 5-6 दिवस आधीच बुकिंग देत चला, जेणेकरून स्पीड पोस्ट जर तुमच्या इथे येत असेल तर कमी शिपिंग चार्जमध्ये तुम्हाला एखादं प्रोडक्ट नक्कीच भेटलं जाईल. आता साडी वगैरे आम्ही काय करतो, फ्री शिपिंगमध्ये देऊन टाकतो. परंतु हे जे छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शिपिंग द्यावी लागते मैत्रिणींनो. आता बऱ्याचशा आता पैठणी ड्रेस असतील त्याचे फॅब्रिक असेल, त्याचबरोबर पैठणी साडीपासून ड्रेस बनवायचे असतील त्या ज्या साड्या असतील ते देखील मी सेल आउट करणार आहे. भरपूर प्रमाणात त्याचा देखील स्टॉक आता मी मागवणार आहे, कारण आता रक्षाबंधन, दिवाळी याच्यासाठी तुम्ही त्याच्यापासून छान छान ड्रेस बनवू शकतात. अशा सुंदर साड्या ज्या बाहेर तुम्हाला 1200-1300 रुपयाला भेटतात त्या तुम्हाला कमी रेटमध्ये 1000-1100मध्ये देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. ते नक्कीच मी देणार आहे, कारण बाहेरच्या रेटपेक्षा तुम्हाला पण ते टीच करून परत शिवून विकायचं असतं, त्याच्यामुळे तुमची पण मेहनत असते. म्हणून तशा रेटमध्ये मी तुम्हाला साड्या नक्कीच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे झालं तुमचं म्हणजे फॅब्रिक विषय असेल किंवा पार्सल विषय असेल. आणि एक सांगते, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट्स घेतात, ज्यावेळेस माझ्याकडं बुकिंग करतात त्यावेळेस काय करा, तुम्ही कमीत कमी 5-6 दिवस आधी करा, जेणेकरून तुमचाही शिपिंग चार्ज वाचेल आणि मला पण द्यायला तुम्हाला परवडेल. शक्यतो मी आता एकच कुरिअरवाला ठरवणार आहे आणि कमीत कमी त्याला सरसंगट 100 रुपये शिपिंग देईल. आणि जास्त जर मोठा असेल कुरिअर तर 150 रुपये, याच्यावर मी कोणाचीही शिपिंग घेणार नाही आणि कोणाला देऊही देणार नाही. कारण कसं आहे बघा, आपण 10 रुपये कमवण्यासाठी भरपूर असं स्ट्रगल करत असतो आणि विनाकारण ते लोक घेतात. आता 1-2 ताईचं असं झालेलं आहे, त्याने माझ्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत, परंतु त्यांचं पार्सल 6 तिसऱ्या दिवशी जातं म्हणून माझ्याकडून पैसे एक्स्ट्रा घेतले, परंतु त्याने पार्सल पाठवलेलं नाही. ट्रॅकिंग दे म्हटलं तर दिलेलं नाही. असं कुरिअरवाले पण त्रास देतात. परंतु आता मी नाही ठरवलेलं आहे की आता एकच कुरिअरवाला धरायचा, सर्वांचे पार्सल असतील ते व्यवस्थित पोचावे. कारण बघा, प्रत्येकाला वाटतं की 10 रुपये मिळावं म्हणून कोणीतरी धडपडतं, कोणीतरी हे करतं, असं प्रत्येकाची तळमळ असते. कोणाचे 10 रुपये एक्स्ट्रा घेऊन आपल्याला ते जात नाहीत. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला माझं प्रोडक्ट्स नाही आवडलं तर आहे असं तुम्ही, मी सगळ्याच्या समोर सांगते, आहे असं तुम्ही मला प्रोडक्ट्स रिटर्न करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. जर प्रोडक्ट्स तुम्हाला खरंच माझं आवडलं नाही तर तुम्ही आहे असं जर माझं प्रोडक्ट्स नक्कीच वापस आलं ना तर आहे त्या रेटमध्ये मी तुम्हाला विकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कसं आहे, द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर नाही द्यायचं, असं माझं तत्व आहे. तुम्हाला खरंच चांगलं द्यायचं. आणि हे सगळं शक्य झालं कोणामुळे, तर हे कोणामुळे शक्य झालं तर तुम्हाला थोडंसं थंबनेलवरून लक्षातच आलेले असतील की काजल ताई ह्या यूट्यूबर आहेत. या ताईने आपल्याकडून खणाच्या फॅब्रिकची शॉपिंग केलेली आहे. आणखीन त्यांना आपण पार्सल पोहोचवलेलं आहे. त्यांचं पण पार्सल गेलेलं नाही, आता सोमवारी जाईल त्यांचं पण पार्सल. त्या तसंच राहिलं, नाही तर गेल्या वेळेस मी पाठवलं होतं तर 3-4 दिवशी पार्सल गेले होते. 200 रुपये शिपिंग चार्ज गेलता, परंतु 3-4 दिवशी. ह्यावेळेस ह्या माणसाने पण तेवढे पैसे घेतले, परंतु पार्सल माझे व्यवस्थित 2-3 जणींचे पार्सल व्यवस्थित पोहोचवलेले नाही. आता काय होईल ते उद्या बघूया आपण त्यावर. कारण कसं असतं, आपण दिलं एकदा माणूस अनुभव घेतो, दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी जात नाही, कोणी का असाना. जर माझ्याकडून प्रोडक्ट्स तुम्हाला खराब लागलं तर दुसऱ्या वेळेस तुम्ही माझ्याकडून खरेदी करणार नाहीत. कारण मला तर असं वाटतं, ज्यावेळेस आपण चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट्स देऊ त्याच वेळेस समोरचा माणूस आपल्याकडून नक्कीच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतो आणि शॉपिंग करण्यास तयार होत असतो. तर तसंच सगळ्यांनी तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवून शॉपिंग केली त्यासाठी सगळ्यांचे थँक्यू, मनापासून आभार. आणि त्याचबरोबर काजलताईंनी देखील मला छान प्रकारे सपोर्ट केला, त्यासाठी त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार मानते. कारण त्यांनी माझ्याकडून फॅब्रिक घेऊन म्हणजे ट्रस्टेडपणे त्याने माझ्याकडून आणखीन फॅब्रिक मागवलं. आणखीन त्यांना मी वेगवेगळे साडी असतील किंवा फॅब्रिक असतील ते त्यांना देणारच आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये बघाल की त्यांना एकदम चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक मी त्यांना पुरवणार आहे. बटव्यासाठी असेल किंवा त्याचे
ड्रेस वगैरे बनवतात त्याच्यासाठी असतील वेगवेगळे प्रोडक्ट्स मला त्यांना द्यायचे आहेत आणि मी ते लवकरात लवकर त्यांना पण देणार आहेत. तर तसंच तुम्ही देखील मैत्रीण माझ्याकडं कुठलीही ओळख नसताना तुम्ही देखील माझ्याकडून कुठूनही शॉपिंग केली, मुंबईच्या असतील, पुण्याच्या असतील, नाशिकच्या असतील, सगळ्या ताईंनी माझ्याकडून, नांदेडच्या ताई असतील, यांनी सगळ्यांनी माझ्याकडून भरपूर प्रमाणात शॉपिंग केली. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही एवढ्या विश्वासाने ट्रस्टेडपणे माझ्याकडून शॉपिंग केली त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. इथून पुढेही तुम्ही अशी शॉपिंग करा. नेहमीच तुम्हाला चांगलं प्रोडक्ट्स देण्याचा प्रयत्न असेल आणि कमी रेटमध्ये आणि कमी शिपिंगमध्ये देण्याचा नेहमी प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.